एका गुणाची कमाई केली, यशस्वी अशा प्रकारची चढाई केली गेली होती ती म्हणजेच प्रिन्स या संघाकडून. प्रिन्सचा आपण जर या ठिकाणी खेळ पाहिला तर अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. खरं तर छोटे छोटे खेळाडू आहेत, परंतु या ठिकाणी कामगिरी पाहिली तर चांगली आहे. असं म्हटलं जातं की कोणतीही मोठी गोष्ट करण्याकरिता छोट्या छोट्या गोष्टींवरती तुमची नजर असणं खूप गरजेचं असतं आणि छोट्या छोट्या गोष्टी या मैदानात करून कमाल करून दाखवली ती म्हणजेच प्रिन्स या संघाने. प्रिन्स वॉरियर्स या संघाने मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी केली. आता मात्र त्यांच्या खात्यात 2 गुण आहेत, प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यात एकूण 3 गुण, कारण साऊ या ठिकाणी ही चढाई करतोय. ज्या साऊने पहा बोनस टिपला होता, त्याचबरोबर एक खेळाडूला देखील शिकार केली होती. तोच साऊ ताकदवान आहे, हा कर्णधार देखील आहे या संघाचा. तोच साऊ या ठिकाणी ही चढाई करतोय. खोलवर गेलाय, उजवा रक्षक, डावा रक्षक, मध्यावरती असणारा एक रक्षक गेला या ठिकाणी. बेसावध असताना मात्र त्याच्यावरती आक्रमण, बेसावध असताना मात्र त्याच्यावरती लात भिरकावली आणि त्याला या ठिकाणी निश्चितपणे टिपून परततोय आणि परतल्यानंतर पुन्हा आपल्या प्रांगणात क्षेत्ररक्षण करतोय. डाव्या रक्षकाच्या हाताला धावतोय आणि डाव्या रक्षकाला तो मदत करतोय. मध्य रक्षक मात्र इथे चांगली कामगिरी करतोय. 4 नंबर असलेला चढाईपटू थोडासा आत्मविश्वास कमी आहे, परंतु इथे मात्र पहा एका चढाईत एका गुणाची कमाई केली आणि त्यानंतर मात्र तो परतलाय. प्रिन्स वॉरियर्स या संघाकडून मात्र क्षेत्ररक्षण सजवले गेले. साऊला पाहूया रोखलं जातं का. 5 खेळाडू मैदानात आहेत, बोनस ऑफ आहे. अशा वेळेला साऊ घोरपडे आहे, हाच घोरपडे या ठिकाणी कामगिरी करतोय. ज्या साऊकडून प्रतिस्पर्ध्यावरती आपल्या ताकदीचा चांगल्या प्रकारे वापर केला गेला होता. डाव्या रक्षकावरती त्याने लात भिरकावली होती, कोणत्याही प्रकारचा त्याला गुण प्राप्त होत नाहीये. निरंक पद्धतीने तो या ठिकाणी ही चढाई संपवतोय. आता मात्र पुन्हा चढाई केली जाणार ती म्हणजे प्रिन्स या संघाकडून. प्रिन्स वॉरियर संघाचा हा चढाईपटू, या चढाईपटूला मात्र रोखताना इथे पाहायचं कोणतीही गरज नव्हती. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला होता, ताळमेळ नव्हता आणि त्याचाच या ठिकाणी फायदा घेतोय आणि प्रिन्स वॉरियर्सचा हा चढाईपटू एकाच चढाईत 2 गुण प्राप्त करतोय. 2 अंकों को यहाँ पर कमाल करते हुए 2 गुण या ठिकाणी प्राप्त केले और 2 गुणांच्या सह परतल्यानंतर साऊ पुन्हा या ठिकाणी चढाई करतोय. मागची चढाई त्याची पाहिली तर निरंक अशा प्रकारची चढाई होती. या चढाईत पाहूया तो काय करतो. ते खोलवर जाते, बोनस टिपण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पोझिशन झाली का ते देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु कोणत्याही प्रकारचा बोनस न घेता तो परतलाय. त्यानंतर मात्र पुन्हा चढाई केली जाणार आहे ती म्हणजेच शंकर साळवीकडून. शंकर साळुंके आहे जो या ठिकाणी आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करणार का. तुम्हाला माहित आहे की शिव म्हणजे काय आणि कोयनेश्वराचं हे रूप आहे, शंकराचं रूप, आणि अशाच प्रकारचा हा शंकर साळुंके मात्र इथे शिकार करतोय. शंकर एका गुणाची कमाई केली आहे. शंकरला आपण कोयनेश्वर म्हटल्यानंतर शंकरच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले होते. तो चलबिचल झाला होता आणि त्यानंतर तो मैदानात मात्र चर्चा करतोय. चर्चेंती पाहूया काय घडतं ते. तुम्हाला माहित आहे की ही चर्चा कुठे घडते, वेगवेगळ्या सभागृहांमध्ये घडते. विधानसभा, विधान भवन या ठिकाणी मोठ्या मोठ्या चर्चा होतात. संसदमध्ये देखील चर्चा होते. त्याहीपेक्षा थोडीशी कमी चर्चा आली आणि त्यानंतर साऊ घोरपडे चढाई करतोय. पहिल्या डावातली ही महत्वपूर्ण अशा प्रकारची चढाई आहे. 6-4 अशा प्रकारचे गुणफलक आहे. 3rd रेड साऊची असणार आहे. 3rd रेड वरती काय करतो ते देखील पाहणं गरजेचं आहे. बोनस टिपण्याचा त्याने प्रयत्न केला होता तोच साऊ आता मात्र या 3rd रेडला यशस्वी करणार का. बोनस देत असताना मात्र या साऊला रोखलं गेलं. जरूर या ठिकाणी साऊला एकदा नाही तर 2दा एकाच डावात पकडले गेले आणि त्यानंतर मात्र पूर्णतः दबाव असणार आहे तो म्हणजेच या मावळा फायटर्स या संघाच्या धोक्यावरती. कारण पहिल्या डावात 2दा पकड केली गेली प्रिन्स वॉरियर्स या संघाकडून. याच साऊला तोच साऊ मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आणखी एक कमाल केली जाते. 1 नंबर जशी घेतलेल्या या शंकर साळुंकेकडून. कॉर्नर बाहेर देखील गेला. एकूण 4 गुण, लोनच्या स्वरूपात 2 गुण, खेळाडू बाद झाले ते 2 गुण, असे एकूण 4 गुणांची कमाई केली गेली. एक मोठा फरक ठेवण्यामध्ये हा प्रिन्स वॉरियर्स संघ यशस्वी ठरलाय. परंतु या साऊला थँक्यू सर. या ठिकाणी उपस्थित असलेले अमोल मोरे साहेब आपलं या ठिकाणी सर स्वागत आहे. त्याचबरोबर दोंडीबा जाधव, जालिंदर जाधव, शंकर जाधव, शिवाजी जाधव आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. त्याबरोबर कबीर साहेब आपलं देखील या ठिकाणी सर स्वागत आहे. त्याचबरोबर चव्हाण साहेब आपलं देखील या ठिकाणी सरचे स्वागत आहे.
बड़े बड़े मेहमान है और इनका हम तहे दिल से स्वागत करते हैं। पहले हाफ के बाद चौथे मैच में देखेंगे ना तो प्रिंस वॉरियर ने 11 अंक की कमाई की है। माइला फाइटर की तरफ से 6 अंक है, यानी 5 अंकों की बढ़त है। वही कोशिश करेंगे, वही यहाँ पर प्रयास रहेगा। यानंतरचा सामना आहे पाटण फिनिक्स विरुद्ध रायझिंग बुल्स। या दोन्ही संघांना मी विनंती करतोय आपल्याकरिता हा तिसरा पुकार, शेवटचा पुकार असणार आहे। शेवटचा पुकार दिल्यानंतर आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने यायचं आहे। पाटण फिनिक्स विरुद्ध रायझिंग बुल्स आजच्या दिवसातील 5वा सामना। सागर पवार आणि त्यांच्या जोडीला दुसरे पंच योगेश कदम, रुपेश काजवे, त्यानंतर पास्टे, भीमा सुता ही पंचांची संपूर्ण टीम मैदानात आपण पाहतोय। एक चांगला प्रयत्न आहे, शंकर मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय। टोटच काढण्याचा प्रयत्न केला होता, या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात एक वेगळ्या प्रकारची झलक दाखवली होती। अत्यंत चपळाईने त्याने हा प्रयत्न केला होता। वेग पाहिला तर अत्यंत वेगवान अशा प्रकारचा वेग होता, परंतु या ठिकाणी 1 नंबर जशी घेतलेल्या या शंकरला या चढाईत कोणत्याही प्रकारची कमाई करता येत नाही। तो परततोय, कोणत्या प्रकारचा गुण नाहीये आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तरादाखल चढाई केली जाणार आहे, ती म्हणजेच मावळा फायटर या संघाच्या चढाईपटूकडून जो उच्च पुरा आहे, किरकोळ शरीर यष्टी आहे आणि अधून मधून साऊला मात्र या ठिकाणी तो निश्चितपणे बऱ्याच वेळा विश्रांती देत असतो। दोन्ही संघाच्या बाजूने 1-1 गुण आहे। थर्ड रेड रहेगा क्या? नाही, मला वाटते शंकर साळुंके ही चढाई करते। तो पहा, त्याची पदक आणि त्यांची स्थिती पहा, अत्यंत चपळाईने जलद गतीने आपल्या पावलांचा वापर केला होता। त्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता। बचाव करणाऱ्या खेळाडूला त्याने स्पर्श केलाय का हे आपल्याला पंचच सांगतील। पुन्हा तशा प्रकारची जलद गतीने जाऊन त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता। मध्यरक्षकाने स्वतःला सुरक्षित केले, त्याचा बचाव केलाय। अर्थातच बचावात्मक अशा प्रकारचा पवित्र घेतला गेला, तो म्हणजेच मावळा फायटर्सच्या संघाकडून प्रिन्स वॉरियर हा संघ अत्यंत दिमागदार पद्धतीने कामगिरी करतोय। दुसऱ्या डबातील हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा खेळ पाहतोय। 7-12 अशा प्रकारचे गुणफलक आहेत। 7 गुण मावळा फायटर्स कडे आहेत, तर प्रिन्स वॉरियर्स कडे एकूण 12 गुण आहेत। आता मात्र थर्ड रेड स्पेशालिस्ट डू ऑर डायची चढाई मात्र इथे रोखली गेले। रायडर आउट केला गेलाय। लाल्याचे सपोर्ट सूट बघा, शेवटची 5 मिनिटं 12-8 अशा प्रकारचं हे गुणफलक। साऊची ही चढाई आहे, तोच साऊ या ठिकाणी ही चढाई करतोय। या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात ताकदवान अशा प्रकारचा खेळाडू आहे, उंच गोळा खेळाडू आहे। याला मात्र पुन्हा एकदा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय। आता मात्र रोखलं गेलंय, इथे रोखलं गेलंय। साऊला पहा, या संपूर्ण डावामध्ये 3 वेळा रोखलं गेले। तोच साऊ या ठिकाणी बाद होतोय आणि त्यानंतर मात्र दबाव असणार आहे तो पुन्हा एकदा मावळा फायटर या संघावरती। मावळा फायटर संघाचा खेळ मात्र ज्या वेळेला साऊ मैदानात असतो त्यावेळेला उंचावलेला असतो, तोच साऊ मैदानाच्या बाहेर गेलाय। 4 नंबर जसे यातले चढाईपटू पद्धत आली ते पहा, म्हणजे पायांची हालचाल पहा, फुटवर्क पहा, अत्यंत चपाईने तो फुटवर्क करतोय। अगदी काही सेकंदांपूर्वीच, म्हणजे सेकंदांचे काही भाग या ठिकाणी शिल्लक असताना तो आपल्या पायाची इतकी जलद गतीने हालचाल करतोय, कारण त्याला माहित आहे की पायावरती नजर प्रतिस्पर्धी संघाची असते। त्यामुळे तो अत्यंत चपाईने या ठिकाणी शेवटची 4 मिनिट असताना हालचाल करताना पाहिलं। टाइम आउट। यानंतरचा सामना पाटण फिनिक्स विरुद्ध रायझिंग बुल्स। आपल्याकरिता तिसरा पुकार, पाटण फिनिक्स विरुद्ध रायझिंग बुल्स आपल्याकरिता शेवटचा पुकार। प्रिन्स वॉरियर या संघाचे संघमालक वैभव गायकवाड आणि कर्णधार शंकर साळुंके, तर मावळा वॉरियर्स या संघाचे संघमालक प्रवीण कदम, वैभव कदम, साऊ घोरपडे हा कर्णधार। परंतु साऊला मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेणारा हा चढाईपटू मात्र यशस्वी चढाई कामगिरी करतोय। मला वाटतं शंकर मैदानाच्या बाहेर जातोय। 4 नंबर दशकातला चढाईपटू या ठिकाणी चढाई करतोय। साऊ मला वाटतं अजूनही मैदानाच्या बाहेर आहे की आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु अप्रतिम
तारीफ करावी लागेल. 4 नंबर जर घेतलेल्या या चढाईपटूने पहा संधी मिळाली आणि संधीचं सोनं करतोय. असं म्हटलं जातं की तुम्हाला माहित आहे की ॲबिलिटी इज नॉट इम्पॉर्टंट, अपॉर्च्युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या वेळेला संधी मिळाली त्यावेळेला मात्र या 4 नंबर घेतलेल्या चढाईपटूने मात्र यशस्वी अशा प्रकारची कामगिरी केली. कारण शंकर मैदानाच्या बाहेर होता आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर पुन्हा साऊ देतोय. शेवटची 3 मिनिटं शिल्लक आणि त्यावेळेला मात्र ही चढाई केली गेली. बोनस सह तो परतलाय शंकर सळुके, जो नुकताच या ठिकाणी रिवायवल झाला आणि त्यानंतर मैदानात आला होता. तोच शंकर या ठिकाणी ही चढाई करतोय. 3 पहा एकूण 5 खेळाडू मैदानात आहेत. बोनस या ठिकाणी ऑफ आहे. अशा वेळी तो खोलवर जातोय आणि अत्यंत जलद गतीने आक्रमण करण्याची त्याची लकब आहे. हीच लकब त्याला या संपूर्ण सामन्यामध्ये विजय प्राप्त करून देण्यात यश ठरते. इथे मात्र स्वतःला त्याने सावरलंय. लॉबीमध्ये निश्चितपणे तो गेला असता, परंतु स्वतःला अत्यंत शेवटच्या क्षणाला सांभाळलंय. तोल जाऊ दिलेले नाहीये. पुन्हा तोच साऊ, ज्या साऊकडे मोठी अपेक्षा आहे. मोठ्या अपेक्षेने प्रेक्षक या साऊला बघण्याकरिता मैदानात आले. तोच साऊ मात्र या ठिकाणी पाहूया 3 वेळा त्याला झकडले गेले या सामन्यात. लाभ फिरकावतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. टाइम आउटच्या दरम्यान परफेक्ट साऊंड. कम ऑन. मुझे पहचानो कहां से आया. कडून ही चढाई केली जाते. बोनस टिपण्याचा प्रयत्न केला, त्यात त्याला यश प्राप्त होतंय. यशस्वी अशा प्रकारची त्याची चढाई. त्यानंतर 4 नंबर घेतलेला, ज्याने पहा मागच्या चढाईत एकूण 2 गुणांची कमाई केली होती. अत्यंत चांगल्या पद्धतीने कामगिरी केली होती आणि प्रतिस्पर्ध्यावरती दबाव टाकला होता. शंकरला त्याने जिवंत केलं होतं, अर्थातच रिवायवल केला होता. अशा प्रकारचा हा 4 नंबर घेतला चढाईपटू या ठिकाणी पहा चांगला प्रयत्न होता. सेकंड टाइम आउट. मैदानात चर्चा होते. डीजे मास्टर रायडर आउट. रायडर आउट. कृपया पंचांशी कोणी वाद घालूने. आमच्या या स्पर्धेकरिता सहकार्य करणारे दिनेश कदम आणि त्याचबरोबर दत्ता पवार. आमच्या आयोजकांच्या पाठीवरती जे आपण किट्स पाहतोय ते त्यांच्या एकूण दातृत्वातून प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर पंचांकरिता टी शर्ट आहेत जे ज्यांनी पुरस्कृत केले. अशा प्रकारचे जय चव्हाण आणि त्याचबरोबर राज गायकवाड, राज जाधव यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करतोय. हे स्पॉन्सर्स आहेत. शेवटचा 1 मिनिट शिल्लक असताना मात्र या साऊला पकडलं गेलंय, जखललं गेलंय. साऊला मात्र एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही तर 4 वेळा याच एका सामन्यात पकडलं गेलं होतं. यात साऊची चढाई पाहण्याकरिता आले होते, परंतु अति घाई संकटात नाही. जोश में होश खो बैठे और मैदान के बाहर जा बैठे. 14-16 आहे. 14-16 अशा प्रकारचं गुणफलक. इथे मात्र चांगला प्रयत्न आहे.
एका गुणाची कमाई केली आहे आणि एका गुणासह परतलाय. शंकरने मात्र वेगळ्या प्रकारची रणनीती. शंकरचं कौतुक. हो हो, माझं नाव का शंकर आहे, मी या विश्वाचा निर्माता आहे, या कबड्डीचा निर्माता आहे. एक जबरदस्त अप्रतिम सोलो टाकर आपण पाहिला तो म्हणजे एक नंबर कामगिरी करणाऱ्या या शंकर कडून सामना देखील संपतोय आणि शंकरचा संघ विजयी ठरतोय. यानंतरचा सामना आहे पाटण फिनिक्स विरुद्ध